मंडळी, तोंडाला मास्क लावून दोन जण बाईकवर येतात आणि गोळीबार करून निघून जातात. नेहमीप्रमाणे घटना झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपासणी सुरू करतात, पण लगेचच सोशल मीडियावर पोस्ट करून किंवा कॉल करून या हल्ल्याची जबाबदारी घेतली जाते. ही हल्ल्याची जबाबदारी घेणारी टोळी असते लॉरेन्स बिश्नोई गँग. बिश्नोई गँगचा हा पॅटर्न आता देशभरात खूप प्रसिद्ध झालाय. म्हणजे आज सकाळी पुन्हा याच पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे आणि ती सुद्धा थेट राजधानी दिल्ली. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास दिल्लीच्या पश्चिम विहार भागात मेन रोडवर असलेल्या जिमवर बाईकवरून आलेल्या दोन मास्कधारी तरुणांनी 5-6 राऊंड फायर केले आणि तिथून गायब झाले. पण हा मॅटर इथे संपला नाही. काही वेळानंतर बिश्नोई टोळीने हा हल्ला केल्याचा दावा करणारी एक कथित ऑडिओ क्लिप आणि सोशल मीडिया पोस्ट व्हायरल केली. त्यावरून जी माहिती समोर आली त्यातून कळालं की हाय रेटेड गबरू, बंजा तू मेरी राणी अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांचा गायक गुरु रंधावा हा या जिमचा मालक आहे आणि लॉरेन्स बिश्नोई गँगने गुरु रंधावाला त्यांची दहशत जाणून देण्यासाठी हा गोळीबार केला असल्याचं सांगितलं. पण मंडळी, हा हल्ला कुणी घडवून आणला? गुरु रंधावा आणि बिश्नोई गँग मध्ये नेमका काय मॅटर आहे आणि या हल्ल्यातून बिश्नोई गँगला काय मेसेज द्यायचा होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे आज पहाटेच दिल्लीकरांनी एक थरारक गोळीबार अनुभवलाय आणि त्याच्या प्राथमिक तपासात असं समोर आलं की तोंडाला कापड बांधून दोन अज्ञात माणसं मोटारसायकलवरून आले. त्यांनी 24HS फिटनेस जिमच्या काचेच्या भागावर अनेक राऊंड फायर करत गोळीबार केला आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. गोळीबारानंतर लगेचच बिश्नोई टोळीने हा हल्ला केल्याचा दावा करणारी एक कथित ऑडिओ क्लिप आणि सोशल मीडिया पोस्ट ऑनलाईन शेअर केली. ही पोस्ट टोळीचे सदस्य टायसन बिश्नोई, आरजू बिश्नोई आणि हरी बॉक्सर यांनी शेअर केली. या व्हायरल पोस्ट मध्ये असं लिहिण्यात आलंय की 24HS फिटनेस दिल्ली गुरु रंधावाच्या जिम मधील गोळीबार मी, अनिल पंडित, USA आणि लॉरेन्स बिश्नोई ग्रुपने केलाय. तो सलमान खानच्या खूप जवळ जात होता. आम्ही त्याला आधीही समजावून सांगितलं होतं की त्याच्यापासून दूर राहा, तो आपला शत्रू आहे. पण त्याला समजलं नाही आणि आमचे सगळे शत्रू कुठेही लपले असले तरी आम्ही त्या सगळ्यांना लवकरच भेटू अशी धमकी देत यासोबत पुढे एक टीपही लिहिली आहे. जे सगळे गद्दार देशाविरुद्ध कट रचतात ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपले असले तरी आम्ही त्यांना तिथेच ठार मारू असं लिहून त्यांच्या शत्रूंना त्यांना इशारा दिला. त्या ऑडिओमध्ये टोळीच्या एका सदस्याने दावा केला की सलमान खानशी असलेल्या जवळीकीमुळे गुरु रंधावाला टार्गेट करण्यात आलंय आणि त्या व्यक्तीने त्या हल्ल्याचं वर्णन हा फक्त एक ट्रेलर आहे असा केलाय. याच एका वाक्यामुळे संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय. कारण गेल्या काही वर्षांपासून सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील संघर्ष देशभरात चर्चेचा विषय राहिलाय. त्यात सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना असो किंवा वेळोवेळी आलेल्या धमक्या असोत, बिश्नोई गँगचं नाव सातत्यानं समोर येत आहे. अशा परिस्थितीत गुरु रंधावांचं नाव अचानक या वादात समोर आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. मात्र दिल्ली पोलिसांनी अद्याप या ऑडिओची सत्यता अधिकृतपणे मान्य केलेली नाही. हा आवाज खरोखरच बिश्नोई गँगच्या सदस्याचा आहे की कोणीतरी प्रसिद्धीसाठी नाव वापरताय याची चौकशी सुरू आहे. कारण याआधी देखील अनेक लहान मोठ्या घटनांमध्ये काही लोकांनी स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडून घेतलं आणि नंतर तपासात त्यांचा कोणताही संबंध नसल्याचं समोर आलं. या प्रकरणातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गुरु रंधावाचा या जिमशी असलेला संबंध. सुरुवातीच्या बातम्यांमध्ये ही जिम गुरु रंधावाच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला. मात्र दिल्ली पोलिसांनी याबाबत कोणतीच माहिती स्पष्ट सांगितली नाही आणि तपासात असं समोर आलंय की या जिमचा स्थानिक मालक टागोर गार्डन परिसरात राहतो आणि पोलीस त्याची चौकशी करतायत. तसेच ही जिम गुरु रंधावाच्या फ्रँचायझी नेटवर्कचा भाग आहे असं बोललं जात आहे. त्यासोबत त्यांची कोणती थेट किंवा अप्रत्यक्ष या जिम मध्ये गुंतवणूक आहे का याच कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाते. त्यानंतर पोलिसांसमोर सध्या सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे हल्लेखोरांची ओळख पटवणं. कारण ज्या भागात गोळीबार झाला त्या परिसरात जवळपास 100 ते 150 मीटर पर्यंत कोणतंही सीसीटीव्ही कव्हरेज नाही आहे. त्यामुळे आरोपी नेमके कुठून आले आणि कुठे पळून गेले हे शोधण्यासाठी पोलिसांच्या दूरच्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घ्यावी लागते. मोटरसायकलवर आलेल्या या दोघांनी चेहऱ्यावर कापड बांधलं होतं, त्यामुळे त्यांची ओळख पटवणं आणखी अवघड झालंय. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा एक प्रश्न समोर आलाय की लॉरेन्स बिश्नोई गुजरातच्या तुरुंगात बंद असताना देखील त्यांचं नाव देशभरातील गुन्हेगारी घटनांमध्ये समोर कसं येतं? अनेक तपासांमध्ये आरोपी स्वतःला बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगतात, पण नंतर चार्जशीटमध्ये किंवा न्यायालयीन प्रक्रियेत लॉरेन्स बिश्नोईचं नाव थेट दिसत नाहीये. त्यामुळे खरंच या घटना
गँगच्या आदेशावर घडतात की काही गुन्हेगार बिश्नोईचं नाव वापरून स्वतःचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, हा प्रश्न कायम आहे. तपास यंत्रणांच्या मते बिश्नोई गँगची कार्यपद्धती अत्यंत क्लिष्ट आहे. अनेक वेळा प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा खरा हँडलर कोण आहे हे माहिती नसतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला जातो, शस्त्र एका ठिकाणी दिलं जातं तर लक्ष दुसऱ्या ठिकाणी सांगितलं जातं. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा शस्त्र दुसऱ्या ठिकाणी जमा केलं जातं. त्यामुळे गुन्ह्याची साखळी जोडणं अत्यंत कठीण होतं. काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचाही वापर झाल्याचे आरोप याआधी समोर आले आहेत. आता या प्रकरणातही पोलीस 3 वेगवेगळ्या दिशांनी तपास करतायत. त्यात पहिलं म्हणजे गोळीबार करणारे आरोपी कोण होते, दुसरं म्हणजे त्यांचा खरोखर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध आहे का, आणि तिसरं म्हणजे गुरु रंधावाचा या जिमशी नेमका काय संबंध आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, दिल्लीतील हा गोळीबार केवळ एका जिमवरचा हल्ला राहिलेला नाहीये, तो आता राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे. कारण यात एक प्रसिद्ध गायक, सलमान खानशी जोडलेलं नाव आणि लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी हे तिन्ही घटक एकत्र आलेत. आता या सगळ्यांच्या नजरा दिल्ली पोलिसांच्या तपासावर आहेत. या गायकाची बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी जवळीक असल्यामुळे हा हल्ला केल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई टोळीने केलाय. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा शोध घेत आहेत. त्यासोबत पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा करतायत. अजून तरी गुरु रंधावा यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. म्हणजे या अगोदरही कपिल शर्मा, रणवीर सिंग, रोहित शेट्टी अशा सेलिब्रिटींना बिश्नोई गँगच्या नावाखाली धमकी देण्यात आली आहे. आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची तर थेट गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी म्हणजे संबंधित व्यक्तीची आणि पोलिसांची काळजी वाढवणारा विषय बनलेला आहे. त्याचबरोबर मंडळी, काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडच्या रावेत ठिकाणी एका फर्निचर मॉलवर गोळीबार झाला होता आणि आज दिल्लीत गोळीबार झाला. त्यामुळे खरंच हा गुरु रंधावा यांच्या जिमवरचा हल्ला बिश्नोई गँगने घडून आणलाय का? धमकी मिळालेले सेलिब्रिटी खरंच बिश्नोई गँगच्या रडारवर आहेत का? आणि हा फक्त ट्रेलर आहे असं वारंवार म्हटलं जातंय. म्हणजे येत्या काळात खरंच काही गंभीर घटना घडणार आहे का, अशा चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहेत. बाकी मंडळी, तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.